पोस्टल ज्ञान क्लासेसतर्फे या सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं ना की सध्या आपण सगळेजण एका जागी अत्यंत शांत बसलेलो आहोत, बरोबर. पण प्रत्यक्षात तसं नाहीये. तसं पाहायला गेलं तर आपण अजिबात शांत नाही आहोत. अगदी बरोबर. आपण सर्वजण एका प्रचंड मोठ्या खडकावर बसून ताशी 1600 किलोमीटर वेगाने अंतराळात गोल फिरत आहोत. होय, आपल्या पृथ्वीवर. आज आपण याच अद्भुत ग्रहाची भौगोलिक आणि सांख्यिकी सफर करणार आहोत. नक्कीच. आणि विशेष म्हणजे पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्स या LDC परीक्षांच्या म्हणजे पोस्ट ऑफिस खात्यांतर्गत पदोन्नती परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. हो, आणि याच परिपूर्ण नोट्सच्या आधारे आपण आज पृथ्वीला अगदी जवळून समजून घेणार आहोत. आणि आजच्या या चर्चेत आपण केवळ आकडेवारीची जंत्री वाचून दाखवणार नाही आहोत बरं का, कारण नुसते आकडे पाठ करून ते लक्षात राहत नाहीत. त्यामागील विज्ञान समजून घेणं जास्त गरजेचं आहे. अगदी बरोबर. विज्ञान, भौतिकशास्त्र आणि एकंदरीत पृथ्वीची रचना कशी काम करते हे समजून घेणं महत्त्वाचं असतं. स्पर्धा परीक्षांमध्ये जेव्हा कठीण प्रश्न येतात तेव्हा हीच संकल्पनांची स्पष्टता उत्तर शोधायला मदत करते. अच्छा, मग आपण एका साध्या कल्पनेतूनच या प्रवासाची सुरुवात करूया. समजा आपल्या हातात एक पूर्णपणे कोरा गोल आकाराचा नकाशा आहे. त्यावर देश, नद्या असं काहीही नाहीये. ओके, एक कोरा गोल. हो, आणि अशा या अफाट गोलावर जर एखाद्या विशिष्ट ठिकाणाचं अचूक स्थान शोधायचं असेल तर ते कसं शोधायचं? मला वाटतं तिथेच मानवाने निर्माण केलेल्या एका अत्यंत हुशार कल्पनेचा उगम होतो. म्हणजे अक्षांश आणि रेखांश या काल्पनिक जाळ्याचा, हो ना? बरोबर ओळखलत. पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी हे काल्पनिक जाळे अत्यंत मूलभूत आहे, कारण एका गोलाकार पृष्ठभागावर वर, खाली, डावीकडे किंवा उजवीकडे असं काहीही नसतं. मला हे नेहमी एका वाढदिवसाच्या केकच्या उदाहरणासारखं वाटतं. बघा, जर एक मोठा गोल केक असेल आणि मला सांगायचं असेल की केकचा खराब झालेला भाग कुठे आहे, तर नुसतं तो मधल्या थरावर आहे असं सांगून चालत नाही. बरोबर. तिथे अचूकता हवी असते. हो ना, पण जर आपण तो केक आडवा कापला तर त्या ज्या आडव्या रेषा तयार होतात त्यांना आपण अक्षांश किंवा क्षैतिज रेषा म्हणू शकतो. आणि जर आपण संत्र्याच्या फोडी पाहिल्या ज्या वरून खाली उभ्या येतात त्यांना आपण रेखांश म्हणू शकतो. हे उदाहरण उत्तम आहे. यामुळे ती कार्यपद्धती अगदी स्पष्ट होते. आता जर मी म्हटलं की मधला आडवा थर आणि तिसरी उभी फोड जिथे छेदतात तिथे तो खराब भाग आहे, तर स्थान अचूक मिळतं. नक्कीच. आता यातील अक्षांश म्हणजेच आडव्या रेषांबद्दल बोलायचे झाले तर अगदी मध्यभागातून जाणारी रेषा म्हणजे विषुववृत्त, ज्याला आपण इक्वेटर म्हणतो. हो, ही 0° अक्षांश रेषा आहे. ती पृथ्वीला बरोबर 2 समान भागांत विभागते, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. अच्छा, इथे मला एक प्रश्न पडलाय. जर आपण प्रत्येक 1 अंशावर एक रेषा काढली तर त्या गोलाकार असल्यामुळे एकूण 360 रेषा असायला हव्यात का? हा एक अतिशय सामान्य गैरसमज आहे. अक्षांशांच्या बाबतीत तसं नसतं. अरे, असं का? कारण विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंत 90 रेषा आणि दक्षिण ध्रुवापर्यंत 90 रेषा असतात. आणि त्यात स्वतः विषुववृत्त मिळवले की एकूण अक्षांशांची संख्या 181 होते. अरे वा, म्हणजे 90 अधिक 90 अधिक 1 बरोबर 181. आणि यातली आणखी एक गोष्ट मला पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्समध्ये वाचून आश्चर्यचकित करून गेली. कोणती गोष्ट? ती म्हणजे कोणत्याही 2 अक्षांशांमधील अंतर हे नेहमी समान असते. ते बरोबर 111 किलोमीटर इतके असते. म्हणजे तुम्ही विषुववृत्ताकडून ध्रुवांकडे कुठेही गेलात तरी ते अंतर 111 किलोमीटरच राहील. अगदी बरोबर. पण जसे अक्षांश पृथ्वीला उत्तर आणि दक्षिण भागात विभागतात तसेच रेखांश म्हणजे मगाशा संत्र्याच्या फोडी, हो, त्या पृथ्वीला पूर्व आणि पश्चिम भागात विभागतात. 0° रेखांशाच्या डावीकडील भाग म्हणजे पश्चिम गोलार्ध आणि उजवीकडील भाग म्हणजे पूर्व गोलार्ध. यांची एकूण संख्या 360 इतकी आहे. आता अक्षांशांमधील अंतर जसे समान असते तसे रेखांशांच्या बाबतीत असते का? जर त्या उभ्या रेषा ध्रुवांवर एकत्र येत असतील तर नाही. अगदी बरोबर लॉजिक लावलं. म्हणजे विषुववृत्तावर 2 रेखांशांमधील अंतर सर्वात जास्त असेल आणि जसे आपण ध्रुवांकडे जाऊ तसे ते अंतर कमी होत जाऊन ध्रुवावर 0 होत असेल. तंतोतंत बरोबर. भूगोलाचा अभ्यास असाच तर्काने करायचा असतो. आता या आडव्या रेषांमुळे काही महत्त्वाचे तापमान पट्टे तयार होतात. अच्छा,
ते कटिबंध ना? हो, विषुववृत्ताच्या उत्तरेस 23.5 अंश आणि दक्षिणेस 23.5 अंशावर अनुक्रमे कर्कवृत्त आणि मकरवृत्त आहेत. थांबा, इथे मला एक शंका नेहमी येते. जर आपण रेषा मारतच आहोत तर 20 अंश किंवा 25 अंशावर का नाही मारल्या? 23.5 हाच आकडा का? हाच तर खरा अभ्यासाचा गाभा आहे. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा ती सरळ उभी नसून स्वतःच्या अक्षावर बरोबर 23.5 अंशांनी कललेली आहे. अरे वा, म्हणजे त्या कललेल्या अक्षामुळे हे ठरतं? हो, याच कललेल्या अवस्थेमुळे सूर्याची सरळ किरणे उत्तर गोलार्धात जास्तीत जास्त 23.5 अंशांपर्यंत आणि दक्षिण गोलार्धातही तितक्याच अंशांपर्यंत पोहोचू शकतात. म्हणूनच या रेषा तिथूनच आखल्या आहेत. क्या बात है. म्हणजे त्या आकड्यांमागे पृथ्वीचा कललेला अक्ष कारणीभूत आहे. यामुळेच मग ते नेहमी गरम असणारे पट्टे तयार होतात. नक्कीच. विषुववृत्त ते 30 अंश उत्तर आणि दक्षिण या दरम्यानचा भाग उष्ण कटिबंध म्हणून ओळखला जातो. इथे वर्षभर हवामान उष्ण असते. आणि त्यानंतर 30 अंश ते 45 अंश दरम्यान उपोष्ण कटिबंध येतो, जिथे ऋतूनुसार तापमानात बदल जाणवतो. पोस्टर ज्ञान क्लासेसच्या नोट्समध्ये हे खूप छान दिले. हो, आणि जसे जसे आपण आणखी वर जाऊ म्हणजे 45 अंश ते 66 अंश तिथे शीतोष्ण कटिबंध लागतो, जिथे तापमान खूपच कमी असते. आणि शेवटी 66 अंश ते 90 अंश म्हणजे ध्रुवीय कटिबंध. तिथे सूर्याची किरणे इतकी तिरपी पडतात की कायम बर्फच असतो. हे सगळं किती एकमेकांशी जोडलेलं आहे. आता रेखांशाच्या बाबतीतही एक रंजक गोष्ट सांगतो. 0 अंश अक्षांश आणि 0 अंश रेखांश म्हणजे ग्रीनविच रेषा ह्या एकमेकांना कुठे छेदतात याचा कधी विचार केलाय का? हो, मी वाचलं होतं हे. त्या कोणत्याही देशात किंवा जमिनीवर एकमेकांना छेदत नाहीत, तर त्या थेट अटलांटिक महासागराच्या मध्यभागी पाण्यात छेदतात. बरोबर. त्याला काहीतरी नल आयलंड असंही गमतीने म्हणतात. हो. आता रेखांशांचा सर्वात मोठा उपयोग कशासाठी होतो तर तो वेळ ठरवण्यासाठी. पृथ्वीला स्वतःभोवती 1 अंश फिरण्यासाठी बरोबर 4 मिनिटांचा वेळ लागतो. 0 अंश रेखांश ही रेषा युनायटेड किंगडममधील ग्रीनविच येथून जाते, म्हणून तिला आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळ मानली जाते. आणि ती युरोप आणि आफ्रिकेतील फ्रान्स, स्पेन, अल्जेरिया, माली, बुर्किना फासो, घाना आणि टोगो या देशांमधून जाते, बरोबर ना? अगदी बरोबर. आता इथे मला LDCच्या अभ्यासकांसाठी एक गणित सोडवायला आवडेल. आपल्या भारताची प्रमाणवेळ ही 82.5 अंश पूर्व रेखांशावरून ठरते. मग सांगा गणित. जर आपण गणित केलं तर 1 अंश म्हणजे 4 मिनिटं. मग 82.5 गुणिले 4 केले तर उत्तर येते 330 मिनिटं. आणि 330 मिनिटं म्हणजे बरोबर 5 तास आणि 30 मिनिटे. अगदी अचूक. म्हणूनच आपला भारत देश ग्रीनविचच्या वेळेपेक्षा 5.5 तास पुढे आहे. हे सगळं नोट्समध्ये अतिशय स्पष्टपणे दिलंय. हेच ते लॉजिक. आणि जशी वेळेची रेषा आहे तशीच तारखेचीही आहे. 180 अंश रेखांशाला आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात. ती ओलांडली की चक्क एका दिवसाचा फरक पडतो. बापरे, हे तर टाइम ट्रॅव्हल सारखंच झालं. आता आपण या रेषांच्या जाळ्याकडून प्रत्यक्ष पृथ्वीच्या हालचालींकडे वळूया. मगाशी आपण पृथ्वीच्या 23.5 अंश कललेल्या अक्षाबद्दल बोललो. हो, त्या हालचाली खूप महत्वाच्या आहेत. पृथ्वीच्या 2 मुख्य गती आहेत, ज्यात बऱ्याचदा आपला गोंधळ होतो: घूर्णन आणि परिक्रमण. या दोन्ही गतींचा नेमका परिणाम काय होतो? याला सोप्या भाषेत दैनिक गती आणि वार्षिक गती म्हणूया. पृथ्वीची स्वतःच्या अक्षावर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरण्याची जी गती आहे तिला घूर्णन म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर पृथ्वी एक भोवरा आहे जो स्वतःभोवती फिरत आहे. बरोबर. आणि याच गतीमुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात. जो भाग सूर्यासमोर येतो तिथे दिवस आणि विरुद्ध दिशेला रात्र. आणि दुसरी गती म्हणजे परिक्रमण. म्हणजे भोवरा स्वतःभोवती फिरता फिरता एका मोठ्या वर्तुळातही फिरत आहे. हो, पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची जी गती आहे तिला परिक्रमण म्हणतात. आता इथे खूप मोठा गैरसमज आहे. कोणता गैरसमज? बऱ्याच जणांना वाटतं की पृथ्वी सूर्याच्या जवळ गेली की उन्हाळा येतो आणि दूर गेली की हिवाळा येतो. पण तसं नाहीये. खरंच की काय? मग ऋतू कसे बदलतात? मगाशी आपण जे 23.5 अंशांचे कललेले असणे पाहिले ना, ते इथे कामाला येते. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना सतत एका बाजूला कललेली असते. अच्छा. त्यामुळे जेव्हा उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने कललेला असतो तेव्हा तिथे सूर्याची किरणे थेट पडतात आणि तिथे उन्हाळा असतो. त्याचवेळी दक्षिण गोलार्ध दूर असतो, तिथे हिवाळा असतो. म्हणजे ऋतुबदलासाठी परिक्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष
हे दोन्ही मिळून काम करतात तर? होय, आणि यामुळेच ध्रुवीय प्रदेशात एक अतिशय अद्भुत घटना पाहायला मिळते. मध्यरात्रीचा सूर्य किंवा मिडनाईट सन. अरे वा. उत्तर ध्रुव जेव्हा सूर्याच्या दिशेने कललेला असतो तेव्हा तिथे सलग 6 महिने सूर्य क्षितिजाखाली जातच नाही. रात्रीच्या 12 वाजताही सूर्य आकाशात दिसतो. निसर्गाची ही रचना खरंच थक्क करणारी आहे. आता पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची ही कक्षा पूर्णपणे गोल नाहीये, तर ती लंबवर्तुळाकार आहे, हेही महत्वाचं आहे. हो, आणि यामुळे वर्षातील काही विशिष्ट तारखांना महत्त्व प्राप्त होते. जसे की 21 मार्चला वसंत संपात आणि 23 सप्टेंबरला शरद संपात असतो. या 2 दिवशी पृथ्वीचा कोणताही गोलार्ध सूर्याकडे झुकलेला नसतो. त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर रात्र आणि दिवस अगदी समान लांबीचे असतात. अगदी बरोबर. आणि कक्षा लंबवर्तुळाकार असल्यामुळे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर वर्षभर समान राहत नाही. इथे मला चर्चेत एक छोटीशी क्विज आणावीशी वाटते. पाहूया, LDCच्या अभ्यासकांना हे लॉजिक लावता येते का? नक्की, विचारा. प्रश्न असा आहे की सूर्याच्या सर्वात जवळ पृथ्वी कोणत्या तारखेला असते? या प्रश्नाचे उत्तर खरोखरच धक्कादायक आहे. पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ 3 जानेवारीला असते. या स्थितीला उपसौर किंवा पेरिहेलियन असे म्हणतात. पण थांबा, 3 जानेवारीला पृथ्वी सूर्याच्या जवळ असते, मग आपल्याकडे भारतात तेव्हा कडाक्याची थंडी का असते? हाच तो विरोधाभास आहे जो भूगोलाची खरी मजा आहे. 3 जानेवारीला पृथ्वी जरी सूर्याच्या जवळ असली तरी आपला उत्तर गोलार्ध हा सूर्याच्या विरुद्ध दिशेला कललेला असतो. अच्छा. त्यामुळे जवळ असूनही सूर्याची किरणे आपल्यापर्यंत खूप तिरपी पोहोचतात आणि म्हणूनच आपल्याकडे हिवाळा असतो. आणि याउलट पृथ्वी सूर्यापासून सर्वात जास्त अंतरावर 4 जुलैला असते, ज्याला अपसौर म्हणतात. हे लॉजिक एकदा डोक्यात बसलं की आकडे आपोआप लक्षात राहतात. आता आपण पृथ्वीच्या हालचाली पाहिल्या तर तिच्या भव्य आकडेवारीकडे वळूया. सांख्यिकीय माहिती. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्समध्ये ही आकडेवारी अत्यंत अचूकपणे दिली आहे. पृथ्वीचे अंदाजित वय सुमारे 4.6 अब्ज वर्ष आहे, म्हणजे 450 कोटी वर्षांहून अधिक. बापडे. आणि तिचा आकारही अवाढव्य आहे. पृथ्वीचं संपूर्ण क्षेत्रफळ 51 कोटी 1,05,000 चौरस किलोमीटर आहे. आणि आतला केवळ 29% भाग हा जमिनीचा आहे आणि तब्बल 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. म्हणूनच अंतराळातून ती निळी दिसते. आणि पृथ्वीची सरासरी घनता 5.52 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी आहे. पूर्ण सूर्यमालेत आपली पृथ्वी सर्वात जास्त घनता असलेला ग्रह आहे. अरे वा. आता इथे एका आकडेवारीबद्दल मला शंका आहे. विषुववृत्तीय व्यास 12,755 किलोमीटर आहे, पण ध्रुवीय व्यास 12,712 किलोमीटर आहे. हे वेगळे का आहेत? कारण पृथ्वी पूर्णपणे गोल नाही. तुम्ही कधी एखादा ओला चिखलाचा गोळा गोल फिरवलाय का? तसं पाहायला गेलं तर मध्यभाग फुगतो त्याचा. अगदी तेच. जेव्हा एखादी गोष्ट स्वतःभोवती खूप वेगाने फिरते तेव्हा केंद्रोत्सारक बलामुळे तिचा मध्यभाग फुगतो आणि वरचा खालचा भाग थोडा चपटा होतो. अच्छा, म्हणजे घूर्णन गतीमुळे ती विषुववृत्ताजवळ थोडी फुगीर झाली आहे, म्हणूनच परिघामध्येही फरक पडतो. हो, विषुववृत्तावर परीघ 40,075 किलोमीटर आहे, तर ध्रुवीय परीघ 40,024 किलोमीटर आहे. आणि पृथ्वीचं वस्तुमान तर प्रचंड आहे. हो, 5.9722 गुणिले 10⁴ किलोग्रॅम. या प्रचंड वस्तुमानामुळेच गुरुत्वाकर्षण इतके शक्तिशाली आहे. आणि येथूनच एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेचा जन्म होतो, पलायन वेग किंवा एस्केप वेलॉसिटी. अंतराळात पाठवण्यासाठी एक विशिष्ट वेग गाठावा लागतो. तो आहे 11.2 किलोमीटर प्रति सेकंड. एका सेकंदात 11.2 किलोमीटर. याचा अर्थ जर मुंबईवरून पुण्याला या वेगाने गेलं तर 15 सेकंदांपेक्षाही कमी वेळ लागेल. खरंच की काय? हो ना. आणि नुसतं पृथ्वीभोवती कक्षेत फिरायचं असेल तर त्याला कक्षीय वेग म्हणतात, जी 8 किलोमीटर प्रति सेकंड इतकी असते. बरोबर. आता अंतरेही पाहूया. आपला चंद्र पृथ्वीपासून 3,84,400 किलोमीटर दूर आहे आणि सूर्य तब्बल 14,95,00,000 किलोमीटर दूर आहे. या विशाल अंतरांसोबत पृथ्वीच्या पृष्ठभागावरही काही टोकाची ठिकाणं आहेत. सर्वात उंच ठिकाण माउंट एव्हरेस्ट, उंची 8,848 मीटर. आणि सर्वात खोल ठिकाण जमिनीवर नसून प्रशांत महासागरात आहे, मरियाना ट्रेंच. तिची खोली तब्बल 11,033 मीटर आहे. बापरे. म्हणजे एव्हरेस्ट त्यात बुडवला तरी 2 किलोमीटर पाणी शिल्लक राहील.
आणि सर्वात सखल ठिकाण इस्रायल आणि जॉर्डनच्या सीमेवरचा मृत समुद्र आहे, जो उणे 356 मीटर आहे. निसर्गाने अशी ही विस्तीर्ण पृथ्वी बनवली आहे. पण मानवाने आपल्या सोयीसाठी यावर अनेक सीमारेषा आखल्या आहेत. आणि या आंतरराष्ट्रीय सीमारेषा LDCA परीक्षांसाठी खूप महत्वाच्या आहेत. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्समध्ये ही यादी उत्तम दिली आहे. जसे की ड्युरंड रेषा ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दरम्यान आहे. आणि मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीनमधील सीमारेषा आहे. तर रेड क्लिफ रेषा ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा आहे. रेषा ही उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये आहे. होय. आणि 49वी समांतर रेषा ही अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सीमारेषा आहे, जी जगातील सर्वात शांततापूर्ण सीमा मानली जाते. युरोपमधील सीमा तर युद्धांच्या इतिहासाने भरलेल्या आहेत. जर्मनी आणि फ्रान्स दरम्यान मॅजिनॉट आणि सिगफ्रीड रेषा आहेत. पूर्व जर्मनी आणि पोलंड दरम्यान ऑर्डर नीस रेषा, तर जर्मनी आणि पोलंड दरम्यानच हिंडनबर्ग रेषा आहे. आशियामध्ये 17वी समांतर रेषा उत्तर आणि दक्षिण व्हिएतनामला विभागत होती. आणि मॅनरेहेम रेषा रशिया आणि फिनलंडमध्ये आहे. आता या जागतिक राजकारणातून आपण आपल्या भारताकडे वळूया. वेगवेगळ्या शहरांना काही खास भौगोलिक उपनावे दिली आहेत. होय, भारतातील ही उपनावे खूप रंजक आहेत. नवी दिल्लीला रॅलींचं नगर म्हटलं जाते. कानपूरला उत्तर भारताचा मँचेस्टर म्हणतात, कारण तिथे सुती कापडाच्या मोठ्या गिरण्या होत्या. कोचीला अरबी समुद्राची राणी म्हटले जाते. वाराणसीला मंदिरे आणि अडकांचे नगर म्हणतात. काश्मीर हे भारताचे स्वित्झर्लंड आहे, तर श्रीनगर हे तलावांचे शहर किंवा पृथ्वीवरील स्वर्ग आहे. छत्तीसगडला धानाची टोपली म्हणतात. राजस्थानमधील डुंगरपूर हे पहाडांची नगरी आहे. आणि जयपूर हे भारताचे पॅरिस आणि गुलाबी शहर म्हणून जगप्रसिद्ध आहे. आपल्या पुणे शहराला क्वीन ऑफ डेक्कन म्हटले जाते. ईशान्येकडे मेघालय म्हणजे मेघांचे नगर, त्याला पूर्वेचे स्कॉटलंडही म्हणतात. बेंगलुरू हे बागांचे शहर आणि अंतराळ शहर आहे. झारखंडमधील नेतरहाटला पहाडांची मल्लिका म्हणतात. मुंबई हे भारताचे हॉलिवूड आहे. अमृतसर हे सुवर्ण शहर आहे. मदुराई हे सणांचे शहर आहे. सिक्कीम हे फळबागांचा स्वर्ग आहे. लखनौ म्हणजे नवाबांचे शहर. मसुरी ही पर्वतांची राणी आणि कोलकाता हे महालांचे शहर आहे. आणि राज्यांचा विचार केला तर गुजरातला सॉल्ट राज्य म्हणतात, मध्य प्रदेशला सोया सिटी म्हणतात. खरंच, ही सर्व माहिती LDCA परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असल्याने ती काळजीपूर्वक लक्षात ठेवली पाहिजे. आज आपण केवळ तथ्ये पाहिली नाहीत, तर त्यामागील कारणं समजून घेतली. होय, आणि पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या सविस्तर नोट्समुळे हा अभ्यास नक्कीच सोपा होईल. पण जाता जाता मला एक विचार मांडायला आवडेल. सांगा ना. जेव्हा अंतराळातून पृथ्वीकडे पाहतो तेव्हा कोणतीही अक्षांश किंवा आंतरराष्ट्रीय सीमा दिसत नाही. निसर्गाने पृथ्वीला एकसंध बनवले आहे. जर या मानवनिर्मित रेषा नसत्या तर मानवाचा इतिहास कसा असता याचा नक्की विचार करा. किती सुंदर मुद्दा आहे हा. आपण अभ्यासासाठी पृथ्वीला विभागलं, पण निसर्ग आपल्याला एकत्र राहायला शिकवतो. आजची ही चर्चा खरोखरच खूप माहितीपूर्ण होती. पोस्टल ज्ञान क्लासेसशी जोडले गेल्याबद्दल धन्यवाद. पोस्टल ज्ञान क्लासेसचे हे लेक्चर पाहिल्याबद्दल धन्यवाद.